लोकसत्ता यशस्वी भव मध्ये तुमचं स्वागत आहे। मुलांनो, लोकसत्ता यशस्वी भवचं सदर आणि आपलं पाठ्यपुस्तक दोन्ही तुमच्या समोर असू दे, आपल्याला त्याची मदतच होईल। गेल्या भागामध्ये आपण 4 पाठांचा अभ्यास केलेला आहे। आता या भागामध्ये आपण पुढच्या पाठांचा अभ्यास करणार आहोत। आपल्या पाठ्यपुस्तकातला 5वा पंचमः पाठ आहे रूप्यकोहम वदामी। रूप्यकोहम वदामी म्हणजे मी रुपया बोलतोय। हा पाठ जो आहे ना, तो आत्मवृत्त प्रकारामध्ये मोडतो। आत्मवृत्त म्हणजे रुपया स्वतःची माहिती स्वतःच सांगतोय। त्याचं जन्मस्थान, त्याची जन्माचं वेळ, त्याच्या निर्माण प्रक्रिया, त्याचा उपयोग, त्याची वैशिष्ट्य, त्याचं महत्त्व, जनमानसातील त्याची मान्यता, हे सगळं तो रुपया स्वतःच्या तोंडाने सांगतोय। मुलांनो, आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये जे विविध प्रकारचे पाठ आहेत, म्हणजे कथा, पद्यभाग आहेत, काही संवाद आहेत, त्यापैकीच हा एक आत्मवृत्त प्रकारातला पाठ आहे। हा पाठ तुम्ही याही करता विशेष लक्ष देऊन वाचला पाहिजे, कारण संस्कृतमध्ये तर आपल्याला त्याचा उपयोग होणारच आहे, पण इतर विषयांमध्ये म्हणजे हिंदी, मराठी या विषयांमध्ये तुम्हाला आत्मवृत्त प्रकारातले निबंध लिहावे लागतात। त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला या पाठाची मदत होईल। आत्मवृत्त प्रकारातले पाठ कसे लिहिले जातात, त्यावरून तुम्हाला निबंध लिहिण्याची सुद्धा कल्पना करता येईल। त्यासाठी सुद्धा हा पाठ तुमच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे। यानंतरचा जो आपला 6वा पाठ आहे तो आहे हेमंत वर्णनम। हे पद्य आहे। यात एकूण 7 श्लोक आहेत, पण लक्षात असू दे, हे जे श्लोक आहेत ते काही तुम्हाला पाठांतरासाठी नाही। जरासं हायचं वाटलं असेल तुम्हाला। हा जो पाठ आहे तो वाल्मिकी रामायणाच्या आरण्यकांडातील 16व्या सर्गातून घेतलेले हे सगळे श्लोक आहेत। हेमंत ऋतूतील निसर्गाचं बारकाव्यांसहित अतिशय सुंदर मनोहर वर्णन या श्लोकांमध्ये केलेलं आहे। मुलांनो, यातले श्लोक जर तुम्ही मनापासून वाचलेत ना, तर कवीने वर्णन केलेल्या त्या निसर्गाचं जिवंत चित्रण तुम्ही तुमच्या मनपटलावर उभं करू शकाल। उदाहरणादाखल तुम्हाला एक श्लोक मी सांगते। रवि संक्रांत सौभाग्य तुषार अरुण मंडल निश्वासांध इवा दर्श चंद्रमाहा न प्रकाशते। शेवटचा जो भाग आहे तो आपण आधी बघूया। चंद्रमा न प्रकाशते म्हणजे चंद्र प्रकाशत नाही, त्याचं तेज तेवढं पसरत नाही। का बरं? रवि संक्रांत सौभाग्य, कारण त्याचं जे सौंदर्य आहे ते सूर्यामध्ये कुठेतरी लुप्त झालेलं आहे। तुषार अरुण मंडल, आणि त्याचं जे मंडळ आहे, त्याचा जो गोलाकार आकार आहे, तो हिमकणांनी झाकोळून गेलेला आहे। असा हा जो चंद्र आहे तो प्रकाशत नाहीये। आता हे सांगण्यासाठी कवीने एक छान नेहमीच्या आपल्या रोजच्या आयुष्यातलं त्याच्यासाठी एक उदाहरण घेतलेलं आहे। चंद्र हा कोणाप्रमाणे प्रकाशत नाहीये, तर आरसा जो आपल्या समोर आपण नेहमी बघतो, या आरशावर जर आपण आपला उच्छवास सोडला, निश्वासांध उच्छवास जर आपण या आरशावर सोडला, तर पाण्याचे एक लहानसा थर त्याच्यावर जमा होतो, आणि या थरामागे आपला चेहरा किती धूसर दिसत असेल आपल्याला। तशाच प्रकारे हा चंद्र सुद्धा धूसर दिसतोय। कशामुळे? त्याचं सौंदर्य सूर्यामध्ये लुप्त झालेलं आहे आणि हिमकणांनी तो झाकोळून गेलेला आहे। मुलांनो, तुमच्या लक्षात येईल, तुम्ही हे घरी सुद्धा करून बघू शकाल। आपला श्वास तुम्ही आरशावर सोडून बघा, आणि तुमचा चेहरा जसा तुम्हाला धुरकट दिसेल तसाच तो चंद्र दिसेल याची खात्री बाळगा। अगदी घरात बसल्या बसल्या तुम्ही हा प्रयोग करू शकता, आणि हे जे निसर्गाचं चित्र आहे ते तुमच्या समोर उभं राहू शकतं। दुसरा श्लोक आहे मयूखैः उपसर्पद्भिः हिमनी हार संवृत्तैः दूरमभ्युदितः सूर्यः शशांक इव लक्षते। सूर्य शशांक इव लक्षते। सूर्य दिसतोय कोणाप्रमाणे? शशांक, चंद्राप्रमाणे। आता सूर्य हा प्रखर तेज असणारा, तर चंद्र हा शीतल थंडावा देणारा।
पण आपला सूर्य हा त्या चंद्राप्रमाणे दिसतोय. दूरम अभ्युदितही, आणि सूर्य कसा? दूरम म्हणजे दूर उगवलेला सूर्य हा त्या चंद्राप्रमाणे दिसतोय. का दिसतोय तसा? मयूखैहि उपसर्पद्भिः, मयूख म्हणजे किरण, जवळ येणाऱ्या किरणांनी. नुकताच उगवलेला सूर्य आहे, त्याची किरण अजून तेवढी पसरलेली नाहीये, जवळ येणाऱ्या किरणांनी. आणि हिमनिहार समृद्धैः, थंड धुक्याने जो वेढलेला आहे. हेमंत ऋतूमध्ये हे धुक पसरणं हे नेहमीच आहे. तर थंड धुक्यांनी जो वेढलेला आहे आणि जवळ येणाऱ्या किरणांमुळे हा जो दूरवर उगवलेला सूर्य आहे तो आपल्याला चंद्राप्रमाणे भासत आहे. मुलांनो, ह्या ज्या निसर्गाच्या नजाकती आहेत त्याचं दर्शन आपण अगदी घर बसल्या जागी या स्वरूपाच्या पद्याद्वारे घेऊ शकतो. या विचाराने जर तुम्ही त्याची मजा घेण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला कोणताच पाठ क्लिष्ट वाटणार नाही. हा जो आपला हेमंत वर्णनाचा पाठ आहे तो काही जणांना थोडासा क्लिष्ट वाटण्याची शक्यता आहे. पण अशी जर तुम्ही ते चित्र समोर उभं करून जर तुम्ही त्याची मजा घेण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला हा पाठ नक्कीच आवडेल. असो, याच्या पुढचा जो पाठ आहे तो आहे गंधमूल्यम धनध्वनिः. गंध म्हणजे सुगंध. या कथेमध्ये एक खाद्यपदार्थ विक्रेता आहे. तो खाद्यपदार्थ विक्रेता गाडीवर बरेचसे खाद्यपदार्थ घेऊन इकडे तिकडे फिरतो आहे आणि अनेक लोक ते खाद्यपदार्थ घेण्यासाठी तिथे गोळा झालेले आहेत. प्रत्येक जण आपापल्या आवडीची वस्तू त्याच्याकडून विकत घेत आहे. आणि दूरवरून आनंद नावाचा एक मुलगा ते सगळं पाहतो आहे. खाद्यपदार्थ विक्रेत्याची नजर जेव्हा त्याच्यावर पडली तेव्हा त्याने त्याला विचारलं की तुला काही नको का? तेव्हा या मुलाने सांगितलं की हे जे पदार्थ आहेत त्यांचा रंग, आकार, सुगंध यानेच माझं समाधान झालं. खाद्यपदार्थ विक्रेता सुद्धा हुशार आहे. त्याने अतिशय हुशारीने त्या मुलाला त्या समाधानाची किंमत मला दे असं सांगितलं. पण आनंद सुद्धा कमी नाही बरं का. त्याने सुद्धा अतिशय चालाखीने आपल्या हातातल्या नाण्यांचा आवाज करून त्या खाद्यपदार्थ विक्रेत्याला ऐकवला आणि म्हणाला, तुझ्या पदार्थांचा गंध, त्याचा सुगंध, त्याचा रंग, त्याचा आकार बघून मला जे समाधान मिळालं त्याची किंमत या नाण्यांचा आवाज ऐकून तू घे. मुलांनो, नेहमीच्या आयुष्यामध्ये सुद्धा आपल्यावर असे बरेच प्रसंग येतात की ज्या वेळेला आपल्याला असं हजरजबाबीपणा आपल्याकडे असायला पाहिजे. ही जी कथा आहे ती आपल्याला तेच सुचवते. यानंतरचा आपला पाठ आहे म्हणजेच आपला 8वा पाठ आहे अष्टम पाठः विभीषण रावणयोः संवादः. सगळ्यांना आपल्याला रामायणाच्या कथा माहितीच आहे. सीतेचं जेव्हा रावणाने अपहरण केलं त्यावेळेला त्याच्यावर कोणत्या प्रकारचं संकट येणार आहे त्याची पूर्व सूचना त्याचा भाऊ विभीषण त्याला देण्याचा प्रयत्न करतो आहे. पण आपण म्हणतो ना, विनाशकाले विपरीत बुद्धी, तसं या रावणाचं झालेलं आहे आणि तो काही आपल्या भावाचं ऐकायला तयार नाही. मित्रांनो, हा पाठ आहे हा संवाद स्वरूपाचा आहे. यामध्ये रावण आणि विभीषण यांचे संवाद दाखवले आहेत. जसं आपण मगाशी बघितलं की आत्मवृत्त हा प्रकार आपल्याला निबंध लेखनाला उपयोगी पडतो, तसाच संवाद हा सुद्धा प्रकार आपल्याला लेखनासाठी उपयोगी पडतो. त्यामुळे अशा प्रकारचे संवाद सुद्धा तुम्ही नीट लक्षपूर्वक वाचा. तुम्हाला त्याची इतर विषयांसाठी सुद्धा मदत होईल. आपण जेव्हा भाषांतर लिहितो ना मित्रांनो, तेव्हा एका गोष्टीची काळजी आपण घेतली पाहिजे आणि ती म्हणजे आपण भाषांतर करत आहोत आणि आपण कथा लिहित नाही आहोत. त्यामुळे भाषांतराचे जे शब्द आहेत त्यांचं जसंच्या तसं भाषांतर तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. हा, पण ज्या भाषेत तुम्ही लिहिणार आहात त्या भाषेचा लहेजा राखूनच. मित्रांनो, आपल्याला एक असाही आपला समज असतो की ही जी आपल्या पाठ्यपुस्तकातल्या ह्या ज्या कथा आहेत वेगवेगळ्या, याचा आपल्याला पुढे काय उपयोग होणार आहे, आपल्याला याचा काहीच उपयोग नाहीये आपल्या आयुष्यासाठी. पण असं नक्कीच नाहीये. आपल्या या पाठ्यपुस्तकातल्या ज्या कथा आहेत त्या तुम्हाला वेगवेगळ्या प्रसंगी कसं वागावं ते सांगतात आणि मुलांनो, ही गोष्ट आपण आपल्या आयुष्यभर वापरतो जर आपण ती लक्षात ठेवली तर. मित्रांनो, पुढच्या चर्चासत्रामध्ये आपण पुढील पाठांचा अभ्यास करणार आहोत.